अनेक पोल महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येणार असं दाखवत आहे आणि निश्चितच याचा आम्हाला आनंद आहे. पण यामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीने कष्ट घेतले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या 15 ते 20 जागा दाखवत आहेत त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. महायुतीचं सरकार हे परत एकदा राज्यात स्थापन झालेलं दिसेल. त्यामुळं सध्या जरी हे पोल असतील तर अर्थातच हे अंदाज आहेत. हे अंदाज काय ठरतात याला 23 तारखेचा दिवस निघावा लागेल. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अन्नपूर्णा योजना ह्या काही ज्या महत्त्वाकांक्षी योजना या सरकारने राबवल्या त्या योजनांच्या आधारावर महायुती परत जोरदार कमबॅक या राज्यात करणार. महाराष्ट्र विधानसभेच्या पार पडलेल्या आजच्या मतप्रक्रियेनंतर आतापर्यंत जे वेगळे पोल हाती आलेत त्यामध्ये अनेक पोल महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येणार असं दाखवत आहे आणि निश्चितच याचा आम्हाला आनंद आहे. पण यामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीने कष्ट घेतले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या 15 ते 20 जागा दाखवत आहेत त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. 35 ते 40 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या 23 तारखेला आपल्याला महाराष्ट्रात आलेल्या दिसतील आणि महायुतीचं सरकार हे परत एकदा राज्यात स्थापन झालेलं दिसेल. त्यामुळं सध्या जरी हे पोल असतील तर अर्थातच हे अंदाज आहेत. हे अंदाज काय ठरतात याला 23 तारखेचा दिवस निघावा लागेल. विश्वास आहे की लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी, अन्नपूर्णा योजना ह्या काही ज्या महत्त्वाकांक्षी योजना या सरकारने राबवल्या त्या योजनांच्या आधारावर महायुती परत जोरदार कमबॅक या राज्यात करणार.